प्रेक्षकांना या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतो। माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक अजून या स्पर्धेचा आनंद घेतात। देशातून परदेशातून जिल्ह्यातून तालुक्यातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। बरेचसे पाहुणे आपण रायगड जिल्ह्याच्या बाहेरनं देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पाहिलेत। बघा कॅमेरामॅनच्या समोरच्या कॅमेरामॅनच्या समोर ज्यांनी कोणी शेकोटी लावले ना त्यांना विनंती ती प्लीज विझवा। त्याचा धूर मैदानामध्ये येतोय आणि त्याचा त्रास खेळाडूंना होतोय। धन्यवाद। म्हणजे माझा आवाज तिथपर्यंत जातोय। परत शेकोटी पेटवू नका नाहीतर मग आयोजक रागाने पेटतील आणि मग तुम्हाला विझवतील। सूरज लबडे स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्ग वरती गोगो उर्फ गौरव पाटील, जर्सी क्रमांक 09। खानाव एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाची ओळख। वेगावरती सातत्यानं स्वार होताना आपण या गोलंदाजाला पाहिलंय। याच्या गोलंदाजीकडे आपण नीट पाहिलं तर एक वेगळी छाप सातत्यानं ठेवण्याचं काम तो करत असतो। एम ॲक्शनच्या माध्यमातून चेंडू टाकला आणि काय टोला लावलाय, अर्थातच हॅमरचा फटका आणि देतोय 6 धावांचा झटका। ठोक डीजे। आलापूर तालुक्यामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे कारण इथे मात्र जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय। गोगोच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावांसाठी गोगो केलाय, पण आता येणाऱ्या चेंडूवरती गौरव पाटील फलंदाजाला गो गो करेल का? वेग आहे या चेंडूवरती। आता मात्र या चेंडूवरती खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न सूरजनं केला आणि इथून हा चेंडू गेलाय निर्धाव। एक तेरी तो एक मेरी। पहिला फटका फलंदाजाचा होता, पण इथे आता 440चा करंट देणारा निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा। पुन्हा सरळ बॅटनं या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून जसा फटका पडला तसा प्रेक्षकांचा आवाज आलाय। 4 धावांसाठी आलेला जबरदस्त चौकार। गोगो क्राइम मास्टर गोगो 10 धावा 3 चेंडूवरती या गोलंदाजानं खर्च केल्यात। पुन्हा स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये। खऱ्या अर्थाने या फलंदाजाची आत्मशक्ती जागी झालीये। गंगारामला भेटलाय की काय? आज आणि इथे कार्य धडाकेबाज करतोय तो सूरज लबडे, ज्यानं 4 चेंडूमध्ये 16 धावांचा खेळ केलाय। अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी। यावेळेस आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे। निधडा छातीनं जर तुम्ही शत्रूच्या विरोधात उभे राहिलात तर दणदणीत आणि खणखणीत आकार येऊ शकतो आणि विजय तुमचा होऊ शकतो, हे सिद्ध करणारा हा आलेला चौकार। 5 चेंडूमध्ये 20 धावांचा लाजवाब खेळ करणारा सूरज पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आणि सांघिक कोट्यामध्ये देखील 20 धावांची नोंद। स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा एकदा घर बसल्या प्रेक्षकांचं बी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। मगाशी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहिली गर्दी, आता उरलेत ते शेवटचे
दर्दी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 21 धावांची नोंद झाली आहे ती आपटी संघाच्या माध्यमातून. विरोधात मात्र खाणाव संघाला आपण पाहतोय, पण अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून असंच सातत्यानं तुफानी आसमानी सुलतानी फटकेबाजी होईल का येणारा गोलंदाज या डावाला सावरेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्गवरती वेल एक्सपिरियन्स गोलंदाज गोगोच्या नंतर नाना मच्छिंद्र पाटील. जर्सी क्रमांक 22, मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. रोहित पाडगे आज थोडीशी विश्रांती मात्र या स्पर्धेच्या साठी घेताना आपल्याला पाहायला मिळले. ज्यांचे परिश्रम आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिले, स्पर्धेसाठी त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान. नानाचा हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पकडलाय. वाईट चेंडूचा इशाराला 1 धावसंख्येनं वाढ होतीये. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज मच्छिंद्र पाटील. जबरदस्त चेंडू खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय मच्छिंद्र पाटील, अर्थातच नानानं, आणि त्याला मात्र एका धावेमध्ये कन्वर्ट केले ते सूरज लबडेनं. 22 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूचा खेळ त्यानं आतापर्यंत केलाय आणि सांघिक कोट्यामध्ये 1.1 म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 चेंडूचा खेळ झाला आणि टोटल धावा लागल्यात त्या 23. हा चेंडू मात्र इथून निर्धाव पाहायला मिळतोय. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये होतीये. दोन्ही संघ एकमेकांचा खेळ ओळखतायत आणि एकमेकांच्या या खेळामध्ये आता खऱ्या अर्थाने या ट्रॉफी पर्यंत पोहोचणार कोण, नेक्स्ट राऊंडचा मानकरी कोण होईल, याच्यामध्ये चालू असलेली चुरस. चांगला चेंडू पण इथे आणखीन एक जबरदस्त फटका मारण्याच्या नादामध्ये आता किशोर जंगम येईल मैदानाच्या बाहेर. पहिला झटका दिलाय नानानं 23 या धावसंख्येवरती. ठोक डीजे. स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा, त्या राजानं लाखो देवळं उद्ध्वस्त होताना देवळं वाचवली, असा माझा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती, ज्याचं गीत आपण पाहतोय. रायगड जिल्हा ही महाराष्ट्राची शान आणबान आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण या गीतामध्ये नक्कीच आपण ऐकलं. पण इथे उत्तम गोलंदाजी आता गोलंदाज करतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न सूरजनं नकार दिलाय. फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती आपण बघतोय 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर स्वप्नील, ज्यानं स्वप्न पाहिले आपल्या संघानं ही ट्रॉफी जिंकण्याचं, पण ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सूरजला आता नानावरती करावा लागेल पलटवार. तरी आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय गुरुवार. येणाऱ्या चेंडूवरती नाना होणार का शाणा, आणि ते LBW चा शिकार ठरलाय सूरज. नाना झाला शाना आणि आता डीजे लाव तुझा गाना.
राजाधिराज योगीराज परतब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की असं म्हणतात. शिर्डी तेच जातात ज्यांना साई बोलवतात, पण प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या हृदयात साईंनी मात्र एक वेगळी ओळख दिलेली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुमचं यश नक्कीच तुमच्या जवळ असेल आणि तोच मंत्र आता गोलंदाजानं मनामध्ये हेरलाय. नानानं खऱ्या अर्थानं शाण्यासारखी कामगिरी केली. एका मोठ्या बॅटरला परतीचा प्रवास घडवला. नेक्स्ट बॅटर प्रतीक मनवे आता आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. गर्रकन बॅट फिरली गेली, पण इथे मात्र सिंगल साठी थांबवलं जात आहे. स्वप्नील आता असेल स्ट्राईक एंड वरती. 2 गडी बाद झालेत. ते टोटल धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 25 या धावसंख्येवरती. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.5च्या सरासरीने आता धावा आल्यात, पण येणाऱ्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. येणाऱ्या षटकामध्ये किमान 15 धावा शोधावे लागतील. अरे आपण पाहिलं या आधीच्या मॅच मध्ये ताबडतोड फलंदाजी खाणाव संघानं देखील केली आहे. आता तोडीस तोड उत्तर द्यायचं असेल तर इथून गाडीचा गेअर बदलावा लागणार. नेक्स्ट बॉलर भावेश पिंगळे यंग खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती. जवळजवळ अंडर 22चा खेळाडू असेल. चला पंच, तुमच्याकडे देखील आम्ही वेळ लावलेली आहे. जेवढी वेळ तुम्ही घ्याल तेवढं पाकिट हलकं होईल. कॅच जागी चेक येईल आणि तो 29 फेब्रुवारीचा असेल. प्रतीक ज्याच्या मनगडात ताकद आहे, क्षमता आहे, जगदंब प्रीमियर लीगचा अनुभव आहे, आता झालेल्या स्पर्धेमध्ये मोठे फटके मारण्याचा विक्रम देखील केलाय. पण आता आपल्या गावाच्या नावासाठी एक वेगळा इतिहास इथून दाखवायचा आहे, इतिहास रचायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये मी का जन्माला आलोय तुझं उत्तम उदाहरण इथे द्यावं लागेल. गोलंदाज आणि त्याचबरोबर फलंदाजाला. अखोट टप्प्याचा चेंडू, पंचांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. इथे वाईट चेंडूचा इशारा आलाय. परिस्थिती आता थोडीशी अवघड होत चाललेली आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. आता 13च्या सरासरीने धावा आल्यात. खेळपट्टीवरती आपण बघतोय थोडस दव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खेळपट्टीवरती ओलावा निर्माण झालेला आणि त्याचा पुरेपूर वापर गोलंदाज करेल की फलंदाज सांगणं कठीण. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये सरळ चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि बॅटरनं आता 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. त्याच्याकडे जो रिव्ह्यू होता त्याचा वापर त्यानं इथून केलाय. वाईट साठी ही संधी आहे आणि आता 3रे पंच चेक करतील. रोहित पाडगे यांना मी विनंती केली आपण व्यासपीठावरती या. निर्णय 3ऱ्या पंचांपर्यंत आलाय. मिस्टर इंडिया आमचे 3रे पंच आहेत अविनाश पालांडे सर, यंग अँड हँडसम. त्यांना आता त्यांच्या घड्याळाचा वापर करावा लागेल. तिथून एक क्लिक करून इथून एक डिसिजन द्यावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा 3ऱ्या पंचांचा निर्णय आलाय. म्हणजे हा चेंडू लीगल आहे. तर पंचांचा निर्णय हा अचूक होता. यावेळेस मात्र इथे सिद्ध झालाय. क्लिअर एंड क्वालिटीचे साइन आपण पाहिलं माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून.
भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. प्रतीकनं मात्र या चेंडूला लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळलंय. सिंगल आली. स्वप्नील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्नील मध्ये क्षमता आहे. मी तिसऱ्या क्रमांकावरती का बॅटिंगला आलोय इथून आता स्वप्नीलला सिद्ध करून दाखवावं लागेल. सिद्ध झालात तर प्रसिद्ध व्हाल आणि प्रसिद्ध झालात तर प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचाल. कदाचित इथून खालापूर प्रीमियर लीग, इथून रायगड प्रीमियर लीग, पुढच्या वर्षी ISPL अशी तुमची खेळी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. ही संधी आहे जी आता सावरोळीकरांनी निर्माण करून दिली आहे खेळाडूंसाठी. मानाची आणि अभिमानाची ट्रॉफी आपण पाहतोय आणि इथे स्वप्नीलला मारलाय उंच, पण क्षेत्ररक्षकाने या चेंडूला पकडता पकडता सोडलंय. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालंय. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येणं गरजेचं आहे. भावेशच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा आहे, पण अजूनही काही घडलं नाही तो स्वतःला सांगतोय. तरी आता चेंडू झाले 3 आणि धावा लागल्याच टोटल 29. 2 बाद 29. अजूनही 3 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मात्र मॅचमध्ये मजा येऊ शकते. मॅचमध्ये ट्विस्ट वाढू शकतं. आपटी संघाचा पडदा, आपटी संघाचं पारडं मात्र जड होऊ शकतं. पण अशा वेळी पुन्हा एकदा मिळाली एक सिंगल. 30 धावा कंप्लीट. जसं एक पिक्चर आला होता भाग बिलका भाग, तसं आता आपटी संघाराचे पाठीराखे म्हणतायत मार प्रतीक तू मार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मिळाली एक सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 31. या महिन्यामध्ये ही तारीख बघायला मिळेल पण पुढच्या महिन्यामध्ये नाही. शेवटचा चेंडू आहे आणि दोन्ही संघाचं भवितव्य या चेंडूवरती अवलंबून असेल. स्वप्नीलनं पाहिलेलं स्वप्न या चेंडूवरती पूर्ण होईल का? की गोलंदाज भावेश जो आशा घेऊन आलाय तो ती कायम ठेवेल का? स्वप्नील या चेंडूला उंच खेळलाय आणि मागच्या मॅचचा हिरो रुपेश जिवडेच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. तो आता चूक करणार नाही आणि त्यानं पकडलाय कॅच. आणि इथे आता गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 32 या धावसंख्येची टीम खाणाव संघाला. आपण आता आमंत्रित करूया टॉस साठी. धामणी संघाच्या कर्णधाराला की आपल्या सगळ्या खेळाडूंना आता वॉर्मअप करायला लावा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. पण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता प्रॅक्टिस करायची वेळ राहिली नाहीये. जवळ तुम्ही हा तिसरा सामना खेळताय, दुसरा सामना खेळताय. पहिले सराव करून आलेत म्हणून तिसरा. चला पंच सामन्याला सुरुवात करा. बॅटर पाठवा मैदानामध्ये टीम खाणाव संघ आणि चेंडू देखील द्या. ग्रुप ग्रामपंचायत चिलटणचे सदस्य सन्माननीय विजय शेठ ढोकळे यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. मागच्या मॅच मध्ये देखील ज्यांनी पारितोषिकांचा वर्षाव केला होता असे सन्माननीय पाहुणे आमचे यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं.
18 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. काही आता नियम अटी आपल्याला पण लागलेल्या आहेत आणि त्या नियमाने आपल्याला पुढे स्पर्धा न्यायची आहे. त्यामुळे आमच्या डीजे ऑपरेटरला देखील विनंती आहे की तुमच्या तालमीमध्ये जी गाणी असतील तीच वाजवा, आमच्या तालमीतली अजिबात वाजू नका. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये. तुषार आणि गौरव अशी जोडी आता मैदानामध्ये दाखल होते. 18 मध्ये 32 ची गरज आहे. ती टीम खाणाव संघाला विजयासाठी आणि आपटी संघाला या धावा रोखायच्यात. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. आज KTC चा देखील लोगो आपण पाहतोय. तांडेल मंडप अँड डेकोरेटर्स DJ साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आता 10व्या पर्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. तांडेल बंधूंची साथ देखील या स्पर्धेला आता लागलेली आहे. प्रवीण शेठजी बैलमारे यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. मनोजी यांचे खास मित्र म्हणून तांडेलकडे आपण सातत्यानं पाहिलं. 10वं वर्ष आता कंप्लीट झाले या स्पर्धेचं. यथोचित अशी सगळी सोय या स्पर्धेमध्ये. चांगली खेळपट्टी, चांगलं क्रीडांगण, चांगली सजावट, चांगलं व्यासपीठ, चांगले खेळाडू, चांगले क्लिअरिटीने असलेले यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे आपण या व्यासपीठावरती मान्यवर देखील पाहिले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गोळीच्या वेगाने चेंडू आरपार. गौरव मिस्टर गोगोनच या चेंडूला सांगितलं गो गो, आलाय चौकार. क्या आपण फटक्याकडे पाहिले तर पूर्णपणे बॉडीचा बॅलन्स त्यानं ऑफ साईडच्या दिशेला पूर्णपणे जमिनीला सोडला होता. पण त्यानंतर खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन यावेळेस हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. स्वप्नीलला टिपलाय जेल आणि गोगोचा संपलाय दुसऱ्या चेंडूवरती खेळ. 4 या धावसंख्येवरती पहिला आदरा टीम खानाव संघाला. 32 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 16 चेंडूमध्ये करायच्या त्या 28 धावा. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती भावेश. झटपट पटापट. निश्चितच आपण बघतोय आता नेक्स्ट बॅटर गेल्या भावेश. यंग खेळाडू आहे ज्याच्या जर्सीवरती 33 असा आकडा आहे, पण इथे 32च करायच्यात. भावेशच्या बातामध्ये फटके मोठे आहेत, पण ते आता येणं गरजेचं आहे. भावेश मध्ये क्षमता आहे. या मॅचला तो झटपट पटापट संपवू शकतो, पण गोगो सारखा त्याला आक्रमण करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर रिएक्शन आपण गोलंदाजी पाहिली. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने तयार. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने या चेंडूला लॉंगऑफ आणि लॉंगऑफच्या मधोमध खेळलाय. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ या चेंडूला सूरजनं अडवलं. इथून मिळाले एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवरती 5 धावांची नोंद. स्ट्राइक एंडवरती तुषार. पहिल्या मॅच मध्ये थोडासा अपुरा खेळ याचा पाहायला मिळाला, पण इथे या डावाला तो नक्की आकार देईल अशी प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे. ऑफ स्टंपच्या लाईनीच्या बाहेर या चेंडूला पकडले. पंचांनी मात्र सांगितलं हा चेंडू वाईट आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्डवरती वाढ. टोटल 6. 15 मध्ये आता विजयासाठी 26 धावांची गरज. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडू हवेमध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सीमारेषेच्या अगदी जवळ या चेंडूला अडवलं, पण धावा मात्र मिळाल्या त्या 2. या धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती वाढ. टोटल 8.
8 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 14 चेंडूमध्ये 1 रन आता कमी होईल, कारण की कदाचित ही शॉर्ट रन पंचांनी घोषित केले. म्हणजे 7च धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटचे उरलेत 14 चेंडू आणि करायच्यात 25 धावा. सरळ बॅटनं लॉंग पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका सूरज चेंडूच्या खाली येतोय. सूरज लबडे, ये तूने क्या किया, वाय दिस कोलाबेरी. सोप्पा कॅच अवघड जागेचं दुखणं होईल का, असा आता प्रश्न प्रेक्षक विचारतायत. पण मॅच मध्ये यू टर्न नक्की येईल अशी परिस्थिती आता पाहायला मिळेल. सूरजलाच समजेल आता अवघड काय आणि सोपं काय. येणाऱ्या काळामध्ये जर फलंदाज बरसला ना, तर गोलंदाज पाण्यासाठी तरसेल. 13 चेंडू 23 धावांची गरज. क्या 13 क्या मेरा. आणि इथे आलाय, उंच उडवलाय सूरज, पुन्हा एकदा झेल खाली. यावेळेस क्या 13 क्या मेरा. पहिला सुटलाय पण दुसरा मी पकडेल असा सूरजचा प्रयत्न. आणि ते किशोर जंगम घेतो या चेंडूवरती तुषारची विकेट. डीजे बारा चेंडू आता 23 धावांची गरज. एकीकडे आपण बघतोय टीम खाणाव संघ आहे, तो थोडासा विचार करतोय, तर दुसरीकडे आपटी संघ कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा याचा विचार करतोय. एस के इव्हेंट ग्राफिक्स इंस्टाग्रामचा हा चॅनल आहे, ज्याला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करा. कारण याच्या माध्यमातून ज्याचा हा चॅनल आहे त्याचं मनोधैर्य वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या चांगल्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज रमेश वाघमारे, मागच्या मॅचचा हिरो मिस्टर रबाडा. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा भावेश. नॉन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील. 100 हा हॅमर फिरवण्याचा प्रयत्न. इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्सच्या माध्यमातून 4 धावांसाठी आणि पंचांचा नोचा इशारा. म्हणजे 5 धावा आता स्कोअर कार्ड वरती नोंद केल्यात. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना. रमेशला येणाऱ्या चेंडूवरती आता दाखवून द्यावा लागेल, मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मला का दिलाय. फ्रीडचा चेंडू आहे संदीप फलंदाजाकडे, पण संधीचं सोनं आता गोलंदाजाला देखील करून दाखवावं लागणार. समीकरण आता 12 चेंडू आणि 18 धावांचं. खुला टप्पा. इथे रनआउटची संधी होती. रुपेश फाटारे जोपर्यंत चेंडूचा उचल फेकचा खेळ पूर्ण करतील तत्पूर्वी मिळाली एक सिंगल. 11 चेंडू 17 धावांची गरज. थंडीचं वातावरण, आता दवाचं स्वरूप मैदानावरती आले, गारवा निर्माण झाला, त्यामुळे कदाचित हा चेंडू हातातनं निसटला असावा, पण हा खेळ निसटणार नाही याची जाणीव खेळाडूंना नक्कीच स्वतःला करून द्यावी. पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलंय. सिंगल आली. पुन्हा एकदा रमेशनं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 16. आता 10 चेंडू आणि 16 धावांची गरज.
आपटी संघाचा 12वा खेळाडू सांगतोय रमेश तुला 4 चेंडू नीट फेकायचे आहेत. एकही धाव नव्हती तिथं मात्र लेग बायच्या माध्यमातून सिंगल येते. तर दुसरीकडे आपण बघतोय खानाव संघाचा एक्स्ट्रा प्लेयर सांगतोय की एखादा भावेश मोठा फटका मार, हे अंतर तू काप. तर येते आता 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 3 काढ 3 रन धाव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून धावा मिळतील 4 4 4. जबरदस्त चौकार. नोंद झाली आहे. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 8 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जाळं आखलं गेलं आणि या जाळ्यामध्ये फलंदाज फसला. 7 चेंडू 11 धावांची गरज. 7 हवी आहे ती रमेशला क्षेत्ररक्षकांची आणि 7 हवी आहे ती 11 खेळाडूंना खाणाव संघासाठी. डीजे आता 2 हिरो आमने सामने. इथे जर रमेशनं रुपेशला माघारी धाडलं तर ट्विस्ट वाढेल, मजा येईल. अरे आता खरं युद्ध आहे. ते दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आमने सामने आहेत. 7 चेंडू 11 धावांची गरज. यॉर्कर लाईनचा चेंडू, वाईड यॉर्कर मी तर म्हणेल या चेंडूचा वापर आणि इथून मिळाली एक सिंगल. रमेशनं चांगलं कमबॅक केलंय. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा पुन्हा एकदा क्षण मैदानामध्ये पाहायला मिळेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा जाऊया डीजे कडे आणि पंचांना विनंती करू. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 10 धावा. एकीकडे टीम आपटी आहे तर दुसरीकडे टीम खाणाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश पाटारे, खोपोली नगर परिषदेमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू सातत्यानं मागच्या मॅच मध्ये देखील चर्चेत राहिलाय. या गोलंदाजामध्ये क्षमता आहे पण फलंदाज देखील 2 हात करण्यासाठी सज्ज आहे. मागच्या मॅच मध्ये 2 चेंडू 12 धावा असताना देखील यानं 2 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. पण आता 1 षटकार देखील जडीबुटीचं काम करू शकतो. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज 7-8 पावलांचा रनअप घेऊन तयार. गेम इज ऑन. कोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न. निर्णायक क्षणी 4 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने आता 5 चेंडू 8 धावांची गरज. पाच चेंडू 8 धावांची गरज. काढायचे, ठोकायचंय, करायचंय, करून दाखवायचंय असा आवाज सातत्यानं माझ्या कानापर्यंत येतोय.
अमोल शेठ बैलमारे यांच्याकडनं षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, पण इथे आले सिंगल. 4 चेंडू 7 धावांची गरज. अमोल बैलमारे यांचं मन जिंकणार का फलंदाज, का अमोल बैलमारे यांना करणार नाराज. भावेश स्ट्राइक एंड वरती. ज्या भावेशनं रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करून एक चौकार मारण्याचा विक्रम देखील केलाय. गोलंदाज सातत्यानं तिखट गोलंदाजी करतोय. परिस्थिती विकेट आहे त्यानं ओळखलंय आणि अशा वेळी खेळपट्टीचा पूर्ण अभ्यास त्यानं केलाय आणि त्याच ताकदीनं तो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय. 4 चेंडू 7 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण बघतोय सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा हा निर्णय घेतला आणि अशा वेळी 2 धावा पूर्ण होत आहेत. एक शेवटचे आता 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा. शेवटचे 3 चेंडू. खानाव की आपटी, आपटी की खानाव. पण टाइमपास करू नका, अजून एक मॅच पेंडिंग आहे. डॉट काढ, हॉट काढ, मोठा मार, छोटा मार. चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवरती आता पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. अशा वेळी अरे एकच धाव होती आणि चूक केली. 2 धावा स्कोर कार्ड वरती वाढ. संकेत शेठ पाटील गागोद्याचे, त्यांनी षटकारासाठी 500चं पारितोषिक लावले फलंदाजाला. पण आता चेंडू उरले 2 आणि करायच्या 3 धावा. एक एक धाव खूप महत्वाची आहे. जंगमनं आता हा चुकीचा प्रयत्न केला आणि तो कदाचित अंगलडी होऊ शकतो. नो टाइम पास, एक्शन पे रिएक्शन होना चाहिए. दोन चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. दोन चेंडू 3 धावा. खाणाव की आपटी, आपटी की खाणाव. मध्ये मात्र सावरोळी आहे आणि इथे मात्र आता सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि मागच्या मॅचचा हिरो आता करेल परतीचा प्रवास. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगलची नोंद. 1 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. आपटी संघाला या धावा रोखायच्यात आणि खानाव संघाला या धावा करायच्यात. काय घडतंय, काय बिघडतंय, ट्विस्टर वाढलंय, पण आनंद घेऊया नक्की आपण डीजेचा. ठोक डीजे. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची. आता कसलीच न भीती बाळगता भावेशला 2 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि निधड्या छातीनं पहिला चेंडू जसा टाकलाय तसाच शेवटचा चेंडू टाकायचा आहे तो गोलंदाज नितेशला. 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. हृदयाचे ठोके ज्यांचे वाढलेत त्यांनी या चेंडूकडे पाहू नका, कारण इथे सगळ्या सोय आहेत पण ॲम्ब्युलन्सची मात्र सोय नाहीये. गेम इज ऑन. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होता होता आता
वाईट चेंडूचा इशारा, गोलंदाजानं केली चूक आणि या चुकीला माफी नाही. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, जरा मैदानाच्या बाहेर या आणि जल्लोष तुमचा साजरा करा. तर यानंतर लगेच आपण मॅच खेळतोय. टॉस साठी मी आमंत्रित करतो